नमस्कार, आपण पाहताय पंढरपूर लाईव्ह न्यूज। आता आपण पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या त्या ठिकाणी आहोत, ज्या ठिकाणी पुरातन असणारी तळघर सदृश्य एक वास्तू या ठिकाणी आज आढळून आलेली आहे। या वास्तूची पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी आज पाहणी केली आणि त्या वास्तूमध्ये, त्या तळघरामध्ये काही मूर्ती या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत। त्याचबरोबर बांगड्यांचे तुकडे पण आढळून आलेत आणि काही पुरातन नाणी पण आढळून आलीत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। ही 6x6 आकाराचं एक तळघर असून या ठिकाणी पुढं काय अजून आढळून येतं याबाबतची उत्सुकता पंढरपूरकरांसह संपूर्ण वारकरी संप्रदायाला लागून राहिली। आज आपण या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी या 2 मोठ्या मूर्ती या ठिकाणी आज आढळून आलेल्या आहेत। त्याचबरोबर काही भग्न झालेल्या मूर्ती या ठिकाणी आहेत। तसेच या ठिकाणी काही पादुकाही आढळून आलेले आहेत। आणि आता मी तुम्हाला दाखवतोय की ही भुयार कशा पद्धतीने आढळून आले। हनुमान गेटच्या समोरच्या बाजूलाच हे अशा पद्धतीचं भुयार आढळून आलेले आहे। पंढरपूरला खूप पुरातन असा इतिहास आहे। जेव्हा नव्हतं चराचर तेव्हा होते पंढरपूर, या संत वचनानुसार पंढरपूरचा इतिहास हा खूप पुरातन आहे। आज या ठिकाणी ज्या पद्धतीनं ही भुयार किंवा तळघर आढळून आले, त्याच पद्धतीनं आणखी अशी तळघरं या ठिकाणी असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे। याचबरोबर पंढरपूरमध्ये अशी चर्चा आहे की विठ्ठल मंदिराच्या खाली ज्या पद्धतीनं पंढरपूर शहरातील विठ्ठल मंदिराच्या परिसरामध्ये काही नागरिकांच्या घरामध्ये जुन्या पुरातन वास्तूमध्ये काही भुयार आहेत, त्याच पद्धतीनं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आणखीसुद्धा भुयार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर।